विदर्भाच्या निसर्गरम्य मेळघाटातील दऱ्याखोऱ्यात पिढ्यानपिढ्या जोपासली गेलेली मेळघाटची म्हैस आता राष्ट्रीय स्तरावर आपली वेगळी ओळख निर्माण करण्यात यशस्वी ठरली आहे. भारतीय कृषी अनुसंधान परिषदेने या म्हशीला स्वतंत्र जात म्हणून अधिकृत मान्यता दिली असून हा सन्मान म्हणजे विदर्भातील पशुपालकांच्या कष्टमय जीवनशैलीला मिळालेली मोठी पावती आहे. नुकत्याच नवी दिल्ली येथे झालेल्या दिमाखदार सोहळ्यात केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांच्या हस्ते या ऐतिहासिक यशाचं प्रमाणपत्र नागपूरच्या पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर नितीन पाटील यांना प्रदान करण्यात आलं. या नोंदणीमुळे महाराष्ट्राच्या मानाच्या जातीमध्ये आता मेळघाटी म्हशीचं नावसुद्धा सुवर्ण अक्षरात कोरलं गेलं आहे. मेळघाटातील धारणी आणि चिखलदरा यांच्यासारख्या दुर्गम भागात राहणाऱ्या आदिवासी आणि गवळी बांधवांच्या जगण्याचा हा मुख्य आधार आहे, ज्याला स्थानिक लोक प्रेमानं पहाडी म्हैस असं म्हणतात. ती आता अधिकृतपणे जागतिक नकाशावर आली आहे. ही म्हैस केवळ दिसायलाच देखणी नसून सातपुड्याच्या कठीण हवामानातील सहज तग धरण्याची ताकद तिच्यात अफाट आहे. काळा गडद रंग आणि वळणदार शिंगे ही तिची विशेष लक्षणं आहेत. तिच्या दुधात 60% स्निग्धांश असल्यानं त्यापासून बनणारा खवा आणि तूप चवीला अतिशय चविष्ट असतं, ज्याला बाजारात मोठी मागणी आहे. या यशामागं अकोला पशुवैद्यकीय महाविद्यालयातील तज्ज्ञांचं मोठं संशोधन आहे. सहयोगी अधिष्ठाता डॉक्टर चैतन्य पावशे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर शैलेंद्र कुरळकर, डॉक्टर प्रवीण बनकर आणि डॉक्टर प्राजक्ता कुरळकर यांनी या म्हशीच्या गुणधर्माचा बारकाईनं अभ्यास करून तो राष्ट्रीय पातळीवर मांडला. आता या अधिकृत मान्यतेमुळे मेळघाटातील पशुपालकांना सरकारी योजनांचा थेट लाभ घेता येईल. म्हशींच्या संवर्धनासाठी मिळणारं अनुदान आणि नवीन प्रकल्पामुळे या भागातील लोकांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मोठी मदत होणार आहे. थोडक्यात सांगायचं तर ही मान्यता विदर्भाच्या पशुधन परंपरेला मिळालेली एक नवी आणि भक्कम ऊर्जा आहे. ब्युरो रिपोर्ट, मंडल न्यूज, अमरावती.